नमस्कार, आपले भाषा मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण जर्मनचा प्रवास थोडा पुढे सुरू ठेवूयात आणि काही क्रियापद शिकूयात. क्रियापदाचं व्याकरण पण शिकूयात आणि थोडी वोकॅब्युलरी वाढूयात. तर लेट्स डायव्ह राईट इन. आपल्या इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये जे क्रियापद असतं ते जेव्हा ओरिजिनल फॉर्म मध्ये येतं तेव्हा त्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणतात. जसे की टू डान्स, टू कम, टू सी. हे जे टूच्या पुढे जे वर्बचा फॉर्म लावतो त्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणतात. तर आपण पहिलं जो क्रियापद शिकूया तो म्हणजे कॅन. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आय कॅन, यू कॅन, म्हणजे मी करू शकतो, तो करू शकतो वगैरे. तर ते जे कॅन आहे इंग्लिशमध्ये त्याला जर्मनमध्ये खनन म्हणतात. खनन. इंग्लिश मधले काही वर्ब्स नाच्या पुढे जर आपण EN किंवा IEN लावलं तर त्याचा जर्मन फॉर्म होतो. जसं की रिझर्व्हिरन, एक्सेप्टिरन, आणि आपण त्याला पुढे शिकूयात. पण लेट्स फोकस